काढ काढ डोनेशन काढ. सहाय्याच्या एवढं काम करून सहाजा म्हणते कामच करत नाही म्हणते तू. अगदीच आहेस म्हणते. सांगा का जीव घेते का माया आता तो? का माझ्या जीवाच्या वरच काम करायला लावते का पहिले? सांगा किती बोगस आहे का शेट्या आणि फेट्या. सायाचा लुच्च्या हरामखोर. सकाळपासून सुरू आहे. पाणी नाही पेलो, बसलो नाही, उठलो नाही, पोटात अन्नाचा कोण नाही. भूक अशी लागली झाले म्हणतात ते. पण वरून तो शेट आला की काम नाही केलं म्हणते तुला. सांगा आता बसेल नाही बापा, उठेल नाही. मी काम करून राहिलो, 2 माणसं तुला मागं ठेला कुरकुर लायाले, तरी तो हरामखोर म्हणते तुला कामच नाही केलं. सांगा काय करा माणसानं, काय घ्या. चल बाबा अजून येऊ आपल्या उरावर बसेले. तो काय सुद्धा आहे काय तो दलिंदर. किती बुड्याचे हाल लावले माझ्या शेटनं. किती लावले शेण पाणी. काय काय ताल लावला बुड्याचा करणं. चल बाबा हे दुरून बायात काही मजा नाही. आता बुड्याने भेटा लागेल, बोला लागेल बुड्यासोबत काय आहे काय नाही बाबा. येत चाल चाल टोपलो राहू दे टिसा चालतो. अरे बाबा रे कमली मै बायको काय आली हो बाबा. और इकडे काल येतो मरे रे तो. हा ढुपरीन ना तुले शेट, तुले तर दिन ना तो तू आली तर. अरे बापा रे भयाळवानाची इकडे जेवण राहिली. काले आली बापा. काव कमले तू काले आली होती. काले आली तू. काले आली तू पोराला घेऊन काले आली होती. बाबा काय म्हणून राहिले तुम्ही. काल आली होती तर मी बाबा तिकडे 3-4 दिवस झाले कशी राहू राहिली बाय मला माहित आहे. तुमची चिंता सगळी मला खाऊन राहिली. बाबुडा कसा असेल कुठे असेल कशी हाल करत असेल तशी. म्हणून मी बाबा तुम्हाला पायाली आली. तुम्ही कशा काय आहे तुम्ही म्हणता म्हणजे की काल आली. ती यायला नव्हतं पाहिजे ना. हा भवार आहे ना शेट. तू माहीत हाल लावले त्यानं घरनं. त्याला जर माहित पडलं की माझी बायको आहे तू, तुले अटीसा ढोपऱ्याला लाईट ना तो. झाडझुड कर, ढोरायला चारा बनी कर. बोगस आहे माणूस, लय बोगस आहे. असं बरं मला तो काम करायला लाईट. आता किती तुम्ही नका काम करू. चला बरं घरी, पहिले घरी चला तुम्ही. आता मला नाही सुट काढून आता नाही. मी जर असा जरी पाय ठेवला आणि त्याला जर दिसलो की नाही बस मला घोड्याच्या बुकानच मारते तो. लय बेकार आहे तो. अंधाऱ्या कोठडीत न्यू मारते तो माणसाले काम नाही केलं की. का बाबा एवढा तो शेट बदमाश आहे का. एवढं तुम्हाला त्याला मारलंय का लागे. का मग आता कसं बाबा तुमची सुटका कशी हो बाबा. ही सुटका एकच माणूस करू शकते फक्त. शांताराम. तुझ्या शांतारामच्या घरी जा, त्याला सांग म्हणा असं झालं म्हणा बुड्या बरोबर. तोच काहीतरी फिल्डिंगला नाही तर माही काही सुटका नाही. मी मरतो अडीचा. काय सांगू तुले. एक पोळी देते खायला, चटणी देते मला. उपाशिवाय बी आताही सकाळपासून अजून काहीच नाही. पोटात कुटका नाही गेला. शांतारामले सांग तू, तो जर मदतले आला तर वाचतो मी, नाही तर मरतो. मला पुरवा लागते तुले. बरोबर बापा. मग मी आता जातो ना. आता जातो बापा. शांतारामले सांगतो हे सगळं. हो जाय तू पटकन जाय. अजून जर दिसली की तू कोणाले अजून घर होईल. हा बेकार आहे एक तर. जाय होई लवकर जाय. शांतारामले बोलवणार. जाय होई लवकर. तोच करते काम मग. हो चालली मी चालली. आणि तो शांतारामले बोलव. चल बापा बरी आली बापा. कमली जरी आली मला झामलं. आता शांतारामले सांगितलं शांताराम करते काय नाही. चाल बापा चाल. अजून तो तोंडवाशीन शेट झाला दिसलं नाही झाले तर. चाल बापा. स्वच्छता तर दिसून राहिली मला. हो पुरा साफसूफ केलेलं आहे बुड्यानं. असं काही टेन्शन नाही म्हणा. कामाचं म्हणजे चांगलं काम करते बुडा. पण 11 वाजून राहिले, 11:30 वाजून राहिले, अजून ढोरायले चारा कुटारा टाकलेलं नाही आहे. गोटा साफसूफ करून चालत नाही ना. या माया गायले चारा बी नाही ना टाकेल अजून. हाफ झाले ना ढोरं सारे पाय. चला बोला लागेल. चला रे कोणा रे. कोण आहे या रे लवकर. कोणा रे. शेट काय बोला ना शेठ. काय आहे हा खेळ लावला काय ठिकाण. माया बंद्या गाया उपाशी आहे. एकीच्या पुढे चारा नाही आहे. ह्या उपाशी कशा. चारा कुटार कोण टाकीन. ते डंगर कुठे गेलं. हो तो बुडा आता टाकून राहिला ना. आताच त्या बुड्याचं शेणपाणी काढलं झालं. आता चारा कुठारच करून राहिला तो बुडा. तो तिकून जायला ना दुसऱ्याच्या जायला. आता टाकून राहिला 11:30. तुम्हाला जर 10 मिनिटं भाकर लेट झाली खायले तर साऱ्या गावाला माझं आणता तुम्ही. आपला नियम काय की 9 वाजता आपल्या गाईच्या पुढे चारा पडला पाहिजे. आता 11:30 वाजून राहिले. तुम्हाला उपाय ठेवलं तुम्ही राहता का. ते मुक्या गाईले तोंड नाही आहे. ते सांगू शकत नाही आहे. तर मग आपण त्याला चारा कुठं टाकणारच नाही आहे का. पाणी पाजणारच नाही आहे का.
चुकलं शेट. आता मी त्या बुड्या टाकायला होतो ना, टाकून राहिला तरी म्हणा तो बुडा. काय चुकलं करून राहिला तू? हा, तुला उपाय ठेवायला लागते काय? हा, त्या बुड्या जोडून तुम्हाला काय सांगितलं, 8 वाजेपर्यंत पूर्ण कामं करून घ्यायचे, 9 वाजेपर्यंत पुरा चारा कुटा करून घ्यायचं. तुम्ही काय केलं? उपटले काय लोक? हा, ते डंगर हा कामं फास्ट नाही करून राहिलं. तुम्ही काय करून राहिले? 2 जण काय त्याच्या मागे फिरून राहिले का? नुसतं गप्पा मारून राहिले का? त्यामुळे चुना खाऊन राहिले का नुसतं? शेट आम्ही त्याच्या मागं आणत ते आता बुडे लय धीरे धीरे काम करते ना, हळू काम करते. मग काय करा, आपण काही म्हटलं आम्ही काही म्हटलं की उलटं बोलते ते, सीधा अंगारच येते ते बुडं. म्हणजे ह्या ते बदमाश आहे ना बुडं. मांगान पुढे ते म्हणलं सांगू. हा, माया जे काही काम सांगितलं असते ते मला परफेक्ट लागते. तुला माहित आहे ना, टायमाच्या अगोदर आपल्याला काम लागते म्हणून ते करणं महत्वाचं आहे. तुम्हाला 2 जणांच्या डंगऱ्या मागं ठेवलं, त्या येऊन काम करून घ्यायचं. तुम्ही गप्पा मारत असा, अजून कामं झाले नाहीत, उपाशी आहे धोरम आहे. बरोबर, मी आता घेतो त्या बुड्याजून घेतो करून शेट घेतो. घेतो करून नाही, टाकून द्या पहिले चारा. बंद गायला चारा टाकून द्या आणि किती आहेत मोजून घ्या. हजेरी घ्यायला घेणार मला त्याची पूर्ण आता टोटल. आणि ते कालची गाय गायब होती, ती आली की नाही ते पा. मी आलोच त्या बुड्याला भेटून तिकून. बरोबर, हो शेट, हो मी टाकून देतो चारा कुटात, हजेरी घेतो. हो घे हजेरी घे, चाल येतो तिकून. हो ते झालं का असं जर चालत राहिलं की नाही, हा डंगरा आहे की नाही आपल्याला मार खायला लावते रे, ढोंगणा झाड उडवायला त्या. काही खरं नाही बा, बोगस आहे डंगरा लेखाचा, काम तर करतच नाही. त्यातही का आपल्याला मार खायला लावते. एक तर हा शेट आहे आळू, दिन त्या डंगरा सोडून आपल्याला ढोंगणा लाल करीना, काही सांगता येत नाही याचं. चाल बाबा पटापट कसं गायला चारा टाकून देऊ, हजेरी घेऊन देऊ बाबा. ते रजिस्टर हजर करायला नाही जाऊन तोंड वाशिन तो. चालेल बाबा. कर बा माया नवरा बसते आता मग गुरावर. हा पाय तर कसं बोलते मला तर. हो ना, चारा टाकल्या नाही गेला ना आपण, कुठं टाकलं नाही गायली. आता पाय कसं उडवते माहिती तो, पुरी काढते माहिती, सालपटच काढते माय. पाय कसं बोलते तो मला आता. तर काय हाणून राहिले काय की माशा मारून राहिले अटी? हा, रोजदारी घ्यायला हात पुढे करता, अजून मा गायले चारा नाही. हा, चारा नाही पुढे द्यायच्या, हाफाफ झाले द्यायचे पोट. तुम्ही काय करून राहिले अटी? हा, काय करून का राहिले? आता टाकतच होतं, आता डालच घ्यायला चाललं होतं मी. आज लोक शेण पाणी काढलं बा, झाडझूड केली मी, आणि आता सारा घुटार करणार होतो. पाहो हे शेण काढायला टाईम हा सांगा. आता डोंगर म्हणते शेण आता काढलं, आता झाडून झुडून काढलं. मी या ढोरायला कधी कुटार चारा कुटार? हा, सकाळचे कामं दुपारी काय? हा, मग मी माई लक्ष्मी भंगली पाहिजे आहे की नाही? बरोबर प्लॅन आहे. मग तुम्ही भंगले तर आम्ही भंगवा. आता कसं मा वयमानानं काम करतो, वय माझ्या जेवढं होती तेवढं करतो बा. आता कसं हा, आता बा सकाळपासून 5 वाजतापासून भिडलेला बा शेण काढायला. आता तुमच्या ढोरच आहात, 200-250 ढोर आहेत. त्याचं शेण काढणं झाडून काढलं सोपी आहे का? मग 12 तर वाजतीलच ना बा. तुम्ही म्हणसान बा 10 मिनिटात झालं पाहिजे, तर माझ्यात काही होत नाही. मी काही जवान नाही, टर्न बाण नाही ना, मी पैलवान नाही ना. किडी बिडीचा घोडा फूक मारली की उडून जातो. हो डंगऱ्या, तू नवईचा जसं काही मराठी काम आली आहे. हा, मला शिकून राहिला का तू? सकाळी 5ली भिडलो म्हणते शेण काढायला, झाडझुड काढायला. हो 12 वाजून राहिले ना. हा, माझे माणसं 8 वाजताशी काम करतात हे शेण पाण्याचं. माणसं जसं 8 वाजतात काम करतात शेण पाण्याचं, मग त्याला सांगा ना बाप्पा, मा काल धुपूट पाडून राहिले घेणं ते ना. हा, काय बघ कसा जीव घेता का माया तुम्ही? चौगुराच आहे पण हा डंगरा, लईच वय करते, पुढेच चालते. मा पुढे कोणताच मजूर बोलत नाही माघारचा. पण हा डंगरा बोलल्याशिवाय राहत नाही. जबल झपके मारा त्याला अंधारा कुठळीत नेऊन, तर तो बसतरी हा डंगरा. डंगऱ्यास तुला काय सांगितलं? मा पुढे फडफड करायचं नाही, बडबड करायचं नाही बिलकुल. मी सांगेन ते काम करायचं. बैलासारखी मुंडी घालायची, काम सुरू ठेवायचं. हा, भादर चालूच आहे. ते उत्तर आली उत्तर देऊनच राहिला. हा, अरे जे काय फक्त तुम्हालाच बोलायचा अधिकार का? आम्हाला नाही काय? आम्ही गुलाम आहोत तुमचे? तुम्ही आम्हाला काही बोलसान, काही म्हणसाल. काम नाही होत तरी आमचं धुपूट पाडून घेसाल, काम करून घेसाल आमच्याकडून. आम्ही काहीच नाही बोला, बैलासारखी मानायला फक्त. ते शेपूट हल्ले धंदे मी नाही करत. अरे जास्त शिल्लक होतं डबल. थांब चाल, हे डबलचं शेण काढणं चालू कर. चाल लवकर. हा, डबल झाडझुड कर. हा, चारा लागलंच तर माझ्या माणसं टाकतील, पण हे डबल शेण पाणी ओके म्हणे, बिलकुल साफ दिसलं पाहिजे. हा बाबा, माझ्याने होत. हा, माझ्याने नाही होत. अंधाऱ्या कुठोडीत घ्या लागते का तुले? चला या रे बुड्याले, अंधाऱ्या कुठोडीत घ्या. चला बरे, अंधाऱ्या कुठोडीत हात नेले की मारतेच बाबा. नाही जातो. हा, करतो शेट करतो. हो, तुम्ही म्हणता 1 खांगून 4 खेप काढतो बाबा शेण, पण अंधाऱ्या कुठोडीत नका नेऊ मले. नाही
हो बरोबर. हा करा, काढा शेण काढा, चला. हो हो, बेकार आहे रे बाबा, हा बेकार आहे बाबा. काढ बाबा डबल शेण. नाही काढलं शेण तर 15 कोटी मारीत बाबा. चाबू काढच मारते ना. चल बाबा काढ शेण. काय बा तुम्ही तर गावले गेलते न बापा आली वापस. हो गड्या, गेलतो मी. आता तिकडले काम धंदे अटपले. आता इकडले टेन्शन आहे ना. हा, माझ्या झाबून नाताचं टेन्शन नाही का मला. त्याचं लग्न करायला लागतं बा. त्यासाठी ते जो आला काय बा, एखादी पोरगी गळ्याली. कसं आहे, नाताचं लग्न अटपलं झाबरूचं की कसं त्याची भाकर तुकड्याची कसं पंचायत होत नाही. मग ते दोघंही सांभाळता. मग आपल्याला डोक्याला ताप राहत नाही, टेन्शन राहत नाही. कसं लग्नाला पोरगी पाय बा तू एक. अरे ते काही टेन्शन घेऊ नका ना तुम्ही. पाहिला म्या पोरगी गिरगी पाहिला, सारं ओके व्हायला. बस दिवाळी झाली की नाही आपण करून टाकू त्याचं. बापा रे, पाहिले तू ना, टेन्शनही घेऊ नका. आणि दिवस झाली करून येते तुला का, म्हणजे आम्हाला माहीत बी नाही, ठाऊक बी नाही. काय 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 प्रेम पर कोणा नाही का म्हणत आता. हा, काय आहे का उघड लफडं सुटेल आहे का काही म्हणा. तसं म्हणा आमच्या खानदानी ते लागूच आहे म्हणा. लफडे लुफडे करणं, प्रेम करणं, हा लव करणे आमच्या खानदानीच आहे म्हणा. तसं जमलं मग काही वांधा नाही. म्हणत आहे का पण लफडं आहे का म्हणत. अरे बापा बुडबा लफडं पपलं काही नाही हो बापा. म्हणता नाही तर लफडं नाही आहे. ते कसं मॅच वगैरेतली एक पोरगी पाहायला आहे तर तेच कसं देणार आहे आम्ही. हा, तू विषय व्हायला माया सांगायला द्यायले तसं की पोरगा असा आहे, कामधंद्याचा आहे बा. ते म्हणत हो दिवस झाल्यावर पाहू, असा विषय. नाही म्हटलं आमच्या कसं खानदानी खाज आहे. कसं मी लव्ह मॅरेज केला. मा भाऊ तो डॅने तो तर 4 बायका वागूनच राहिला. म्हणून म्हटलं बघ काय म्हणा आता आहे काय असं काही लफडं लुफडं. ते बरं झालं बापा, मानाचं लफडं नाही तर मग आपण जा मंदिरात हार टाकान घरी या. काही नाही लफडं फपडं काही नाही. तर पोरगा का लफड्या जोगताय काय. हा, लफड थोडी आहे तू. तुम्ही अगो साऱ्या गावाची म्हणून तुमच्याचं काही राहिलं नाही घंटोळा. सारी जमीन गेली लुगड्या. हो बापा, आता काय करतात. जाऊ दे बापा, गेली तर काय इलाज आहे झाली. काय करू शकतो आपण आता. गेली बापा. गेली बापा, काय इलाज आहे. काम धंदे करणं नाही, नुसतं कसं तमाशा बाया जाय ना, लुगड्यात पैसे लुटणं. किती बाया नाचवल्या तुम्ही ना, सारी इस्टेट गमवली नाच्या. अरे बाबा, आपण नाही गमवलं बाबा. ते डॅन्यानं गमवलं मा भानं. मी ना खाली गमवलं बे. मी ना काही घेतलंच नव्हतं त्यातलं. मी तर दत्तक जायला होत तिकडे दुसऱ्या गावले. तुलाच माहित आहे मा कसं होतं तर. आपण ते रगेल धंदे गेले नाहीत बाबा. एकच बाई वापरली आपण, म्हणजे बायको, दुसरं कोण नाही बाबा. दुसरं आपण लफडे घोर नव्हतो. तुमचं कसं आहे दोघे भाज माहिती आहे, चितबी मेरीन पडवी मेरी. हा, आता काय म्हणतात मग काय म्हणतात. जाऊ द्या बाबा तो विषय. शांताराम रे, हास का रे घरी. खरे बाबा शांताराम, सावट काय आले तुझ्या घरी. हा, आता आवाज कमलीच आहे. अवनाराच्या एवढं बाई बुटे कशी राहिली बा घरी काय माहित. काय होतं हिचं तर. थोडी थांबा पाहते मी काय. हा घरी बुटे. हा शांताराम रे, मदत कर बा तू, मदत कर बा बाई. काय झालं, काय मदत काय करावं लागते. झाली जी नाटक सुरू. शांताराम मा बुड्याला वाचव रे बा. शांताराम तू शेट की नाही, मा बुड्याला ढुकून घेऊन राहिला ना, सुट्टी नाही देऊन राहिला तो. कोणता शेट आपल्या गावात तर कोणता शेट नाही. अरे बापा, तो आपल्या गावाच्या शेजारचा तो शेट नाही का, त्याच्या घरी आहे बुडा. 4 दिवस झाले बुड्याला सुट्टी नाही दिली बाबा, तटी जाय ना बुडा. का आता आली का तू सांगायली. हा, अदलो काय मोरीत गेली ती का कोण्या. हा, अक्कल आहे की नाही तुले. मा भाचे म्हणजे हाल लावले तुला करणं कमले. तू सळेलास. हा, तुझ्यामुळे मा भाले लोकांच्या घरी कामाला जायला लागून राहिलं. तू सळेलास ना. मला तर माहित नव्हतं बापा, पण म्हटलं बुडा घरी नाही आला, जा थांबला जुमला. पण मला माहित पडलं बुडा तटी जाय, सुट्टी नाही दिली बाबा. चल दाखवू मला तो कोणता शेट आणि फेट आहे तर. मा भाले काही सुट्टी देऊन राहिला तो होता. हा, पाहतो सायले. हा, कोणता आहे तो होता. वा गरम म्हणजे काम ना करू. आपल्याला जाणं असं नाही विषय, पण आपण त्या गावामध्ये चौकशी करू. ते चौकशी फौकशी ते रस्त्यानं करू. चाल पटकन ये लवकर. बाबा आता काय जीव घेते का तो शेट. 4 दिवस झाले सुट्टी नाही दिली. आता पाणी प्यायला आहे की नाही, खायला आहे की नाही, काहीतरी काय माहिती आली. हा, की कामच करून घेऊन ढोपरून घेऊन राहिला त्याले. हो, किती भांडण असो बापा, भाऊ भालेच होते बापा. आता या ढेनी बुड्याचं आणि या बुड्याचा पटे ना बा. पण भावासाठी बुडा तयारी झाला. काय तो म्हणते शेटले पाहायचोच म्हणते. भावाचं प्रेम नाही कमी होत ना.
ते दुश्मन जरी असले संकट आलं धावून येते माणसा भाऊ. राम राम शांताराम भाऊ बोला. का रे तुझ्या गावात तो शेठ कोण आहे रे शेठ? हा आहे ना शेठ. त्याचं काय होतं? काहीच नाही, आमच्या गावातला तो डॅनी बुडा नाही का त्या घरी काम आले आहे. हा तुझं कसं तो शेठ सुट्टीच नाही देऊन राहिला बाबा. भुलून जा सुट्टीचं, भुलून जा. आता नाही भेटत सुट्टी. आता बुडा झाल्यासाठीच खा खाता साठीच मसनात गौऱ्या जातील बुड्याच्या. आमच्या घरातलं कोणीच कामाला जात नाही त्या शेठच्या. त्याला तो कोणी सुट्टी देत नाही. घरासारखं काम करून घेते. बेकार आहे तो माणूस. असं कसं काय? शांताराम भाऊ तसंच आहे ते. त्या गड्याच्या कामाला कोणी लागलं की मरे लोक सुटका नाहीये. रोज काम करून घेते तो गडी. त्यासाठी आमच्या गावातला एकही माणूस त्याच्या कामाला जात नाही. बाहेर गावचे सारे लोक कामाला आहेत त्याच्या. ज्याची मजबुरी आहे तो तरी जाते कामाले. बरं त्या बुडे सुटका करणार आपल्याला काही ना काही मदत दे जो बा तू. नाही हो बापा, मदत फदत नाही बापा. नाही आम्ही आमच्या गावातलं कानाला कानखडी गावातलं काम आहे बापा. आपण फंद्यात पडत नाही त्या शेटच्या. तो कसं चाबूक घेऊनच फिरते, ढुंगणं लाल करते माणसाचे. बेकार आहे तो. घोड्या चाबुकानं पाहतो ते. त्याला जर माहीत पडलं मानाव की बस झोपडच पाडते माय. ते मा भाऊती आणू नका तुम्ही. मा घरी येऊ नका मा गावात आले तर. बेले का असं करून राहिला गेले का? तुझे कोणतं काम मी नवळू दिला का कुठे काही असलं की पळत येतो. आणि तुझ्या गावातलं काम आहे, तुझ्या गावातला तो शेट आहे त्या बुड्यावर म्हणजे हे करून राहिला, दादागिरी करून राहिला. 4 दिवस झाले तर बुडा घरी नाही आला, काम करून घेऊन राहिला. फक्त त्या बुड्याची सुटका कर नाही आपल्याला, तेवढी मदत कर. शांताराम भाऊ दुसरं काही असलं तर मला सांगा तुम्ही. मी तुमच्यासाठी हजर. आपण या शेटसाठी नाही बापा. माझ्या गावातलं काम आहे. मला माहिती आहे तो शेट कसा आहे तर आज सोडून देईन. उद्या माझ्या काटा काढीन ना तो. बेकार आहे तो. वडा तू बरोबर गावात राहा लागते तर तुला कसं विरोधात जाता येत नाही म्हणा. पण माहित नाही पडू देत ना मी. माहित नाही पडू देत ना. चुपके फक्त मला घर दाखव कसं काय कुकडे काय त्याचं ते सांगशील मला. शांताराम भाऊ त्या शेड बद्दल हे फोनवर आखरीचं बोलणं आहे. मी प्रत्यक्ष काही भेटतही नाही तुम्हाला, काही सांगतही नाही बाबा. आज जरी माहित नाही पडलं, उद्या जरी माहित पडलं तरी तो मा काटा काढणार आहे. त्यासाठी मी त्याच्या फंद्यात पडत नाही बाबा. अच्छे थंडे गेले शेटनं. बरोबर पाय तुम्ही कायचं. हो आणि नाचं कसं डबल फोन ना करू बाबा मला. घरात गोट्या आणसन फालतू घेणार दे ना. शांताराम भाऊ एवढं लक्षात ठेवा फक्त आता. बरं भाऊ काही फोन नाही करत रे गड्या. हो चला ठीक आहे. राम राम. ठेवतो पण ठेवतो बाबा. बाबू काय होतं शेटचं? अरे बापा त्या शांतारामचा फोन होता ना. ते बुडं नाही का त्या घरी ते डॅनी ते चबरं बुडं. त्यासाठी फोन आलता. ते बुडं म्हणजे 4 दिवस झाले घरी नाही गेलं. शेट त्याला काय करून आला काय नाही. मदत कर मी. बापा बापू फंद्यात पडू नको बरं. नाही बापा आपण काय जीवन जातं का बापा दुसऱ्यासाठी? नाही सगळं काम करू नको बापू. काही घेणं देणं नाही आपल्याला. शांतारामला कडक म्हणजे सांग बिलकुल. फोन करू नको म्हणा म्हणले. नाही बाबा मी ना तर फोनवरच नाही सांगितलं त्याला शांतारामले की नाही बा माझ्या काही जमत नाही. मला काही सांगू नको तू. आणि मला घडी फोन बी नको करू. डायरेक्ट सांगितलं बाबा. शेटले माहीत पडलं तर बस आपल्याला गावात राहणं मुश्किल होऊन जाईल बापा. हो बाबू बरं केलं तुला. त्याचं ते पाहिजे. आपल्याला काही घेणं देणं नाही. आणि आता कसं तो शेटच्या घरी तर काही जाणार नाही. आपण त्याची सोय रे. तो आपल्याच घरी येईन तो शांत आहे. त्यापेक्षा बाबू पुटकणी चालू वावरात. घराला लाव कुलूप. म्हणजे कसं काही घेणं देणं नाही. आला बी तो कसं घराला कुलूप आले चालला जाईल. हो बाबा बरोबर म्हणाल तुम्ही. शांतापाला घरात तसा बी. तो घराला येणारच आहे ना. किती नाही सांगितलं तरी तो येतेच. त्यासाठी घरी थांबायलाच नाही बोलणार आपल्याला. जायला पूर्ण मुटकणी वावरामध्ये. बाबू चाल बाबा चाल. चला बापा घेणार दे ना आपण शेटची बापा. कोण खाजून बापा त्या शेट सोबत काय कामाला जीव द्यायला होता बापा. लहान हानते का तो विचार नाही करत. ना शांताराम बापा आमच्या मागे फुसकुट लावत होता बापा. बरं झालं मी नाही म्हटलं बापा. काही खरं नाही बापा. चाल पोय.